जो असंतुष्ट आहे तो दरिद्री आहे. संपत्ती भरपूर आहे तरीही जर कोणी संतुष्ट असेल तर समजा तो श्रीमंत नाही, तो सगळ्यात जास्त गरीब आहे. आणि गरिबी असताना सुद्धा जर समाधानी असेल तर समजा तो व्यक्ती जगातला श्रीमंत व्यक्ती आहे. दरिद्री कोण आहे? जो असंतुष्ट आहे, तो गरीब आहे, तो दरिद्री आहे. पैशाने गरीब आणि श्रीमंत ठरत नाही, त्याच्या वृत्तीने तो व्यक्ती कसा आहे त्याच्यावरून ठरतंय की तो व्यक्ती नेमकी कसा आहे. दरिद्री आहे म्हणजे असंतुष्ट आहे. रस विक्रेता म्हणजे जे विकू नये ते विकणारा आहे. वेद धर्म परान्मुखा, वेद आणि धर्माच्या विमुख म्हणजे विरुद्ध वागणारा आहे. कोण? त्या ठिकाणी राहणारा देवराज नावाचा ब्राह्मण. जेव्हा हा ब्राह्मण त्याच्या गावामध्ये राहतोय, किरात नगरामध्ये राहतोय, किरात नगरामध्ये राहत असताना धन हडप करतोय आणि धन हडप करून तो व्यक्ती धनार्जन करतोय. जे लोक विश्वास ठेवतायत त्यांचा विश्वासघात करून धनार्जन करतात आणि कमवलेलं धन कधीही चांगल्या मार्गाला लावत नाही. सगळं कमावलेलं धन फक्त स्वतःच्या खिशात टाकतोय देवराज नावाचा ब्राह्मण. जेव्हा तो ब्राह्मण पाप मार्गाने धन संपत्ती कमावतोय, पाप मार्गाने सगळी कार्य करतोय, त्यावेळेस घरातले आई वडील बघतायत की आपला मुलगा खोटं बोलतोय, आपला मुलगा दुसऱ्यांना फसवतोय, आपला मुलगा करू नये ते कार्य करतोय. आई वडिलांना वाईट वाटतं. धन कमावतोय परंतु कमवलेलं धन परमार्थ मार्गाला लावत नाही, चांगल्या मार्गाला लावत नाही. एक तर धन भरपूर कमावलं पाहिजे. नियम असा आहे की धन भरपूर कमावलं पाहिजे. किती कमावलं पाहिजे शास्त्राने त्याची मर्यादा सांगितलेली नाही. भरपूर कमावलं पाहिजे धन, पण नीतीच्या मार्गाने कमावलं पाहिजे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेन, उत्तमची गती तो एक पावेन, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेन, उत्तमची गती तो एक पावेन. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. चांगल्या मार्गाने धन कमवलं पाहिजे, भरपूर धन कमवलं पाहिजे, पण योग्य मार्गाने नीतीच्या मार्गाने कमवलं पाहिजे. आणि नीतीच्या मार्गाने जरी कमवलं तरी कमवलेल्या धनापैकी 10वा हिस्सा दान केलं पाहिजे.
किती दान केलं पाहिजे? 10वा हिस्सा म्हणजे सोप्या शब्दात सांगू का, 100 रुपये कमवले तर 100 मधले 90 तुमच्या जवळ ठेवा, पण 10 रुपये दान केले पाहिजे. केवढ्यातले? 100 मधले. अजून सोप्या भाषेत सांगू, 10% 100 रुपये कमवले की त्याच्यातले 10 रुपये दान केले पाहिजे. आणि जर दान केले नाही तर काय होईल? म्हणतात दान जर केले नाही तर धनाच्या मागे 15 ते 16 प्रकारचे अनर्थ येतात. आणि ते धन जे आहे त्याच्या मागे येणारे जे अनर्थ आहे, तो अनर्थ मनुष्याला कधीही सुखी राहू देत नाही. आणि धन कसं आहे? लक्ष्मी आहे. लक्ष्मी चंचल आहे, ती कधीही स्थिर राहत नाही. फक्त येऊ द्या आणि ठेवा, येऊ द्या आणि ठेवा, येऊ द्या आणि ठेवा, एवढंच जर केलं तर ती लक्ष्मी स्वतःच बाहेर जाण्याचा मार्ग काढते. कशी जाते ती लक्ष्मी बाहेर? कधी दवाखान्याच्या मार्गाने, कधी चोरीच्या मार्गाने, कधी कोर्ट कचेरीच्या भांडणाच्या मार्गाने, कधी कुठेतरी पर्सच हरवून जाते, नाहीतर गळ्यातलंच कुठेतरी पडून ती लक्ष्मी स्वतःच बाहेर निघून जाते. कारण ती चंचल आहे, कधीही स्थिर राहत नाही. म्हणून धनाला जर शुद्ध करायचं असेल तर धनाला शुद्ध करण्याचा उपाय आहे दान. व्यक्तीने दान केलं पाहिजे. कुठे मंदिराचं बांधकाम चालू असेल, दान केलं पाहिजे. कुठे अन्नदान चालू असेल, तिथे दान केलं पाहिजे. दान केलं पाहिजे, धनच दान केलं पाहिजे असं नाही. धान्य भरपूर आहे, धान्यदान करा. ज्ञान भरपूर आहे, ज्ञानदान करा. वस्त्र भरपूर आहे, वस्त्रदान करा. गाय आहे, गौदान करा. रक्त भरपूर आहे शरीरामध्ये, रक्तदान करा. जे आपल्याकडे आहे त्याचं दान केलं पाहिजे. कलियुगामध्ये अजून एक दान आहे, चालू आहे का सध्या तुमच्याकडे? मतदान. ते सुद्धा केलंच पाहिजे. असा विचार करू नका की मी गेलो नाही किंवा मी गेले नाही म्हणून काय फरक पडणार आहे. भरपूर फरक पडणार आहे. एक एक मताची किंमत काय आहे? एक एक मताची किंमत त्याला विचारा. जो 1-2 मतांवरून पडतो त्याला विचारा एका मताची किंमत काय आहे. वेगळा अर्थ काढू नका की एक एक मताची किंमत किती, असा उलटा अर्थ काढू नका. 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये की 5000 रुपये. म्हणून मतदान सुद्धा केलं पाहिजे. जे आपल्याकडे आहे त्याचं दान करा. पण मनुष्य देत नाही, मनुष्य जवळच ठेवतो. तर मला एक सांगा, महिला मंडळ घरी गेले, कपाट उघडले, किती साड्या असतील? मला पूर्ण गॅरंटी आहे की तुम्हाला निश्चित आकडा सांगता येणार नाही. पूर्ण गॅरंटी आहे की माझ्याकडे इतक्याच साड्या आहेत. माझ्या सकट किती आहे याचा आकडा सांगता येणार, गॅरंटेड. पडू नये, परंतु एखाद्या दिवशी जर कपाट अंगावर पडली तर जिवंत राहणारच याची गॅरंटी. एवढ्या साड्या आहेत. काही 5 वर्षानंतर हाताला लागतात, काही 10 वर्षापासून अजून घातलेल्या नाही, फक्त कपाटीतच आहेत ना. पण असा कधी विचार केला का की याच्यातल्या 2-4 साड्या गरीबाला वाटून देऊ? केलाय विचार? केला आहे ना. भरपूर जे असेल ते द्या.
आणि कुणाला द्या? ज्याच्याकडे जे नाही त्याला द्या. ज्याला एक वेळचं अन्न मिळत नसेल ना त्याला अन्नदान करा. ज्याच्या पायामध्ये तुम्ही कधी चपला बघितलेल्या नसतील ना त्याला चपलांचं दान करा. ज्याच्या घरावर छप्पर नसेल ना त्याच्या घराला छत बांधून द्या. ज्याच्या अंगावर फाटलेले वस्त्र बघितलेले असतील ना त्याला वस्त्र दान करा. ज्याच्याकडे जे नाही त्याला ते द्या. दान केलं पाहिजे व्यक्ती. तर दानाचा विषय निघला म्हणून मी सांगते, दान केल्याने व्यक्ती स्वतःवरही स्वतःचंही कल्याण करतो आणि दुसऱ्यांचंही कल्याण करतो. ज्याला देतो त्याचंही कल्याण करतो आणि स्वतःचंही कल्याण करतो. कशा प्रकारे? दान दिल्यानंतर पुण्य आपल्या खात्यात जमा होते. फक्त ते आपल्याला जमा झालेलं दिसत नाही. ते कधी कोणत्या मार्गाने आडवं येईल सांगता येत नाही. म्हणून दान केल्यानंतर व्यक्ती स्वतःवर दया करतो, स्वतःवर कृपा करतो. भरपूर धन कमावलं आणि दान केलंच नाही तर जमा झालेलं धन अनर्थ घेऊन येतो आणि ते धन कधीही मनुष्याला सुखी राहू देत नाही. जसं एखाद्या तलावातलं पाणी वापरात आलेलं नसेल तर त्या पाण्यावर जसं हिरवं काळं शेवाळ तयार होतं, त्याच्यामध्ये कृमी कीटक जीव जंतू तयार होतात. त्या पाण्याला घाणेरडा वास येतो आणि त्या पाण्याला ज्याचा वापरच झाला नाही ते पाणी जसं अशुद्ध होतं तसं जमवलेल्या धनाच्या मागे अनर्थ येत असतात. आणि हे धन जर शुद्ध करायचं असेल तर ते दानाच्या मार्गाने शुद्ध केलं जातं. म्हणून मनुष्याने दान केलं पाहिजे. आता याच्याही पुढे विषय निघलेला आहे म्हणून मी 2-3 वाक्य विषय भंग करते. ऐका लक्षपूर्वक. तुम्ही कितीही धन कमावलं आणि मागे ठेवून गेलात तरी तुम्हाला पुण्य मिळणार नाही. पण तुम्हीच कमावलेलं धन जर तुम्ही दान केलं तर वरती गेल्यानंतर ते दान केलेलं तुम्हाला कामात येईल. वर गेल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये ते पुण्य तुम्हाला आडवं येईल. ते या जन्मामध्ये भविष्यात तुम्हाला आडवं येईल. याचा अर्थ असा घेऊ नका की तुम्ही काही शिल्लक ठेवू नका, असं माझं म्हणणं नाही. मला एक सांगा, आपल्या पंजोबांचा फोटो आपल्या घरामध्ये आहे का? क्वचित जणांच्या घरात असेल. आपली पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी आणि त्याच्या पुढच्या पिढीनंतर आपलाही फोटो कुणी घरात ठेवणार? असं कुणीही म्हणणार नाही की हा बंगला यांनी बांधला होता, बँक बॅलन्स यांनीच ठेवला होता, हे सगळं यांनी कमाई केलेली होती, एवढं सगळं शेत यांनी घेतलं होतं. आपला फोटोही ठेवणार नाही. आपला फोटो बघितल्यानंतर आपल्या 4थ्या-5व्या पिढीतले लोक म्हणतील काढा हे फोटो आणि न्या नदीवर, पाण्यात, विहिरीत. यांना कधी पाहिलंच नाही, कशाला ठेवायचे हे फोटो? वृद्धावस्थेमधले उतरलेले चेहरे काढा म्हणतील तिकडे. आपला फोटो ही घरात ठेवणार नाही, कारण आपण काही संत नाही की आपला फोटो ठेवतील आणि पूजा करतील. लई झालं तर एक पिढी, दुसरी पिढी, तिसरी, त्याच्या पुढची नाही. कुणासाठी करताय कमाई? आणि ठेवून काही फायदा होणार नाही. म्हणून कमीत कमी आपण कमावलेलं धन जोपर्यंत आपल्या हातामध्ये सत्ता आहे ना तोपर्यंत आपल्याला जेवढं दान करता येईल तेवढं दान करा आणि स्वतःचं कल्याण करून घ्या. कारण त्याच्याने आपलं हित होणार आहे, त्याच्याने आपलं हित होणार आहे, आपलं कल्याण होणार आहे. म्हणून तरी दान करा, म्हणून तरी दान केलं पाहिजे. पण दान करत नव्हता, चांगल्या कार्यासाठी ते धन कधीही वापरत नव्हता. कोण? देवराज ब्राह्मण. आई वडिलांना वाईट वाटायचं, एक तर चुकीच्या मार्गाने कमावतोय, दुसऱ्यांना फसवून कमावतोय आणि त्याच्यात कधी दान पुण्य तर करतच नाही, चांगलं कार्य करत नाही.
एवढा बिघडलेला होता देवराज ब्राह्मण. एक दिवस एका सरोवराजवळ गेला आणि एका सरोवराजवळ गेल्यानंतर एका शोभावती नावाच्या वेश्येला बघितलं. देवराज ब्राह्मणाचं लक्ष गेलं. त्या स्त्रीच्या नको तशा हालचाली बघितल्या, तिची दृष्टी बघितली. देवराज तिच्या जवळ गेला, तिला घेऊन घरी आला, तिच्याशी परिचय झाला. आई वडिलांना अतिशय वाईट वाटलं की याने एका दुष्ट पाप कर्म करणाऱ्या स्त्रीला घरी आणलं. आई वडील पश्चाताप करायला लागले. देवराजला समजवायला लागले की हे चुकीचं आहे. घरामध्ये तुझी पत्नी आहे, आम्ही आई वडील आहोत आणि तू हे पाप कर्म का करतोय. त्यावेळेस आई वडील हात जोडून शिकवतायत, पण देवराजला चांगलं सांगणारे आई वडील चांगले वाटले नाही. कारण रजो आणि तमोगुणी व्यक्तीला तुम्ही कितीही चांगलं सांगा, चांगलं सांगणारा व्यक्तीच त्याला वैरी वाटतो. ज्याच्यामध्ये चांगले गुणच नाही त्याला चांगलं सांगणारा व्यक्ती वैरी वाटतो. आई वडील रडायला लागले, पत्नी रडायला लागली. एक दिवशी रात्री झोपलेल्या आई वडिलांना त्याने मारून टाकलं, पत्नीला समाप्त केलं. त्या शोभावती वेश्येलाच स्वतःच्या जवळ ठेवलं. अनेक वर्ष व्यतीत झाले. देवराज वृद्ध झाला आणि देवराज वृद्ध झाल्यानंतर ती शोभावती नावाची वेश्या सुद्धा निघून गेली. आणि मग नंतर एकदा घटना अशी घडली की घरामध्ये कुणीही नाही, स्वयंपाक बनवणार नाही, जेवू घालणार नाही, उचलणार नाही, बसवणार नाही. फिरता फिरता तो गोकर्ण, तो तीर्थराज प्रयाग या ठिकाणी आला. आणि तीर्थराज प्रयाग या ठिकाणी आल्यानंतर दैववशात एका शिवालयामध्ये बसला. आणि शिवालयामध्ये बसल्यानंतर त्या देवराजने बघितलं की शिव मंदिरामध्ये शिव महापुराण कथा चालू होती. आणि जेव्हा बघितलं की शिव पुराण कथा चालू होती, देवराजची इच्छा नव्हती कथा श्रवण करण्याची, पण मंदिरात येऊन बसला आणि त्याच्यात अंगाला ताप आलेला होता, आजारी पडलेला होता, उठता बसता येत नव्हतं, काहीच त्या ठिकाणी कारण नव्हतं. पण जसा येऊन बसला तसा त्या ठिकाणी त्याच्या कानावर कथा पडली. तर त्याला काही कथा आवडत नव्हती, कारण सत्वगुणी व्यक्तीला कथा आवडते, रजो आणि तमोगुणी व्यक्तीला कथा आवडत नाही, अभक्ताला कथा आवडत नाही. जो नास्तिक आहे त्याला कथा आवडत नाही, ज्याच्यामध्ये पाप विकार आहे त्याला कथा आवडत नाही. त्याच्यानंतर जो विषयी आहे, जो व्यभिचारी आहे त्याला कथा आवडत नाही. म्हणून देवराजला ही कथा आवडत नव्हती, पण इच्छा नसताना ही कथा कानावर पडली. भगवान परमात्म्याचं नाम आणि भगवंताची कथा अशी आहे, तुम्ही श्रद्धेने ऐका, नाहीतर श्रद्धा नसताना ऐका तरी कथा आणि भगवंताचं नाम प्रभाव दाखवणारच. जसं रस्त्याने चालताना जर विस्तव पडलेला असेल आणि अचानक विस्तवावर पाय पडला लक्ष नसताना, विस्तव असं म्हणेल का याचं लक्ष नव्हतं, याला झटका द्यायचा नाही म्हणेल विस्तव. लक्ष नसताना पाय पडला तरी चटका बसणार आणि लक्ष असताना पाय पडला तरी चटका बसणार. तसं भगवंताचं नाव श्रद्धेने घ्या तरी पाप जाणार आणि अश्रद्धेने घ्या तरी पाप जाणार. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. भगवान परमात्म्याचं नाम उद्धार करणार आहे, तशी भगवान परमात्म्याची कथा सुद्धा उद्धारक आहे. देवराजच्या कानावर कथा पडली आणि कथा श्रवण करत असतानाच सूतजी महाराज म्हणतायत, देवराजश्च मासांते ज्वरेना पीडितो मृताः
महिन्यानंतर ज्वरेने पीडित होऊन त्याचे प्राण गेलेले आहेत. आणि जेव्हा त्याचे प्राण गेले, शिव कथा शिवालयामध्ये श्रवण केल्याचा परिणाम शिवगण आलेले आहेत. आणि शिवगण आल्यानंतर देवराजचा आत्मा घेऊन निघून गेलेले आहेत. देवराजचा उद्धार झालेला आहे. देवराजला शिव लोकामध्ये स्थान मिळालेलं आहे का? कारण त्याने मरता मरता शिवालयामध्ये शिव पुराण कथा श्रवण केलेली होती. यमदूत जेव्हा त्याला घ्यायला गेले, यमदूतांनी बघितलेलं होतं की शिवगण सुद्धा आले. त्यांनी सांगितलं, भोळे आहात तुम्ही तुमच्या देवासारखे, याला घेण्यासाठी आले. याने मरता मरता जरी शिवपुराण ऐकलं तरी जीवनभर बघा मागे किती पाप केलेले आहे. तुम्ही महादेवासारखेच भोळे आहात, तरीही शिवगणांनी आत्मा दिलेला नाही. आणि जेव्हा यमदूत यमदेवाकडे गेले, यमदेवाला सांगितलं, बघा पापीला घेऊन गेले ते शिवलोकामध्ये, आमची काय गरज. त्यावेळेस यमदेवाने सांगितलं यमदूतांना की जे शिव कथा श्रवण करतात त्यांना घेण्यासाठी तुम्ही कधीही जायचं नाही. त्यांना घेण्यासाठी शिवगण येतात आणि त्यांना शिवलोकाची प्राप्ती होते. उद्धार झाला देवराजचा. सुतजी महाराज म्हणतायत, धन्या शिव पुराणस्य कथा परम पावनी, यस्या श्रवण मात्रेण पापियनपि मुक्तिभा. धन्य आहे शिव पुराण कथा, परम पावनी कथा आहे. यस्या श्रवण मात्रेन, जे श्रवण केल्यानंतर पापियनपि मुक्तिभा, पापीचा सुद्धा उद्धार होतो, त्याला सुद्धा मुक्ती मिळत असते. असं शिव पुराण कसं आहे म्हणतात, उद्धार करणार आहे. याच्यामुळे व्यक्तीने कथा श्रवण केली पाहिजे, सत्संगामध्ये गेलं पाहिजे, नाम चिंतन केलं पाहिजे. जो शिव कथा श्रवण करतो त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मरता मरता का असेना त्याने शिवपुराण श्रवण केलं म्हणून त्याचा उद्धार झालेला आहे. याच्यानंतर म्हणतायत, धन्य आहे शिवपुराण कथा. शौनकादिक ऋषी म्हणतायत, धन्या धन्या कथा शंभो स्वं धन्यो धन्य एव च, यदा कर्णन मात्रेण शिवलोक व्रजे नराः. धन्या धन्या कथा शंभो धन्यो धन्य एव च. 4 वेळेस धन्य 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 शब्द वापरलेला आहे. का 4 वेळेस धन्य शब्द वापरलेला आहे? कारण शिवपुराणाने 4 जण धन्य होतात. 4 जणांचं कल्याण होतं. कुणाचं? तसं कथेमुळे शास्त्र सांगतं 3 जणांचं कल्याण तर निश्चितच होतं. वक्तारं प्रेक्षकं श्रोत्रीं तत्पाद सलिलं यथा तत्पुण्यं सलिलं यथा. 3 जणांचं कल्याण तर होतं. कुणाचं? जे कथेचं आयोजक आहे त्यांचंही कल्याण होतं, जे कथा श्रवण करतायत त्यांचंही कल्याण होतं, आणि जे कथा सांगतायत त्यांचंही कल्याण होतं. पण 4 वेळेस धन्य धन्य शब्द वापरलेला आहे शिवपुराणामध्ये. कारण 4 जणांचं कल्याण होतं. कुणाचं? जे कथा सांगतायत त्यांचंही कल्याण होत आहे, जे कथा श्रवण करतायत त्यांचंही कल्याण होत आहे, जे कथेचे आयोजक आहे त्यांचंही कल्याण होत आहे, आणि ज्यांनी कथेला मदत केलेली आहे त्यांचंही कल्याण होतंय. 4 जणांचं कल्याण शिवपुराणाद्वारे होतं. म्हणून 4 वेळेस धन्य 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 शब्द वापरलेला आहे. 4 जणांचं कल्याण होतं. म्हणून अशी शिव कथा आहे जी जीवात्म्याचं कल्याण करणारी कथा आहे. अशी कल्याणकारी कथा तुमचं आमचंही निश्चितच कल्याण करणार आहे.
त्याच्यानंतर दुसरी कथा सांगतायत